असा। आता मला सरकारला हाच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही त्यांनी स्पष्टपणे जाहीर करावं ना, जर शेतकऱ्याच्या घरामध्ये जर जन्म घेणे हा जर गुन्हा असेल तर आम्ही आमचं शिक्षण सुद्धा बंद करू। काय म्हणले तुम्हाला? इथपर्यंत पोहोचलं नाही आम्हाला। पंजाब साईडला हेक्टरी 50,000 रुपये अनुदान मिळालेलं आहे, पंजाब सरकारने दिले त्यांना। मला शेतीच नाही, काहीच नाही आम्हाला। शेत कोणाला आहे दुसरा? शेतकऱ्यासाठी लढा उभा केलेला आहे, तुम्ही आमच्या सोबत राहा। सरकारचे कपडेच नाही तर चड्डी सुद्धा काढून तुम्हाला म्हणजे अंदाज द्यायला भाग पाडू, हे उद्धव साहेबांचं म्हणणं आहे। उद्धव चंड झालंय, मतदानापुरतं सगळं म्हणजे घोषणा करता आणि प्रत्यक्षात काहीच देत नाही। त्यामुळे उद्धव साहेबांनी आवाहन केलंय की हे सरकार उलटून टाकल्याशिवाय तुम्हाला काही पडणार नाही। आणि सध्या माझी ट्युशनची वगैरे फीस भरायची आहे। उद्धव ठाकरे महाराष्ट्रभरात फिरत आहेत, शेतकऱ्यांसोबत संवाद करतायत, दगाबाजरे असं म्हणत शेतकऱ्यांशी ते संवाद करतायत, कारण जी मदत जाहीर केली होती ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही असा आरोप करत ते पोहोचले आहेत। शेतकरी माझ्या सोबत आहेत, या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते, काय म्हणले तुम्हाला? उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राचा दौरा काढल्यात, महाराष्ट्राचा दौरा काढल्यात, पण निसर्ग ही दोन बाजू असते। आता निसर्ग कमीत कमी 18 तास 13 तास 15 तास पाऊस सतत इतका पाऊस पडलाय आणि ही नदी काठचे ऊसाच्या मुळी सहित खाली बुडाला, तळाला वाहून गेलं सगळं। आणि ती वाहून गेलेल्याला का म्हणले त्यांनी शब्द दिले, 18,500 अनुदान देऊ। किती मिळाले तुम्हाला? 5,500 बी अटक केली नाही, आता मिळाले कुठली मिळाल्यात, अजून मिळाले बी नाही तर पैसे। कुठे तर 10-5 लोकांना गावामध्ये ह्याच्यावर उपाय दिले नाही। विमा ही 17,500 देऊ म्हणले, विमा आता उद्धव ठाकरे दाखवा ते उद्धव ठाकरे आले होते त्यावेळेस काय म्हणले, काय ऐकलं तुम्ही? काय म्हणले ते? उद्धव ठाकरे आले होते, काय म्हणले, काय ऐकलं? काय देता म्हणले, द्या म्हणले, काय देता म्हणले, त्यांच्याकडे अभ्यास नाही। बरं, काय काय उद्धव ठाकरे आले तुम्हाला अनुदान भेटलं होतं का नाही, भेटलं आहे का नाही, वरून तर पॅकेज निघालेलं आहे, पॅकेज मोठ्या प्रमाणात निघाले, छोटं बी पॅकेज निघालेलं नाही। आज इथपर्यंत पोहोचलं नाही आम्हाला। पंजाब साईडला हेक्टरी 50,000 रुपये अनुदान मिळालेलं आहे, पंजाब सरकारने दिले त्यांना। आपल्या इकडे एवढा पैसा भेटलेला आहे सरकारकडून, पण हा पैसा स्वतः सरकारकडेच अजून जमा आहे, शेतकऱ्याच्या खात्यात 1 रुपया आहे। त्यांनी असंही म्हणाले आता मत करू नका, आता काय ते आता आपल्या हातात आहे, मतदान करायचं तुम्ही ते विचारायला करायचंच नाही। शेतकऱ्याची जर ह्यांनी काळजी करत नसतील, त्यांना सगळे बी वरचे जी बी बसलेले आहेत कॅबिनेट मंत्री, सगळे मंत्री खासदार, त्यांनाही शेतकऱ्यांनी पिकवलं तरच खायला जातं, खायला काही त्यांनी स्वतः शेतात पिकून खात नाहीत। शेतकऱ्यांनी पिकवलं, इकडे शेतकऱ्याला सांभाळले तर त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना खायला भेटतं सगळ्याला। बरोबर, उद्धव ठाकरे आले होते, काय ऐकलं, काय म्हणणं आहे? काय करते मी, काही साहेब लोकांजवळ पोलीस लोक लुटून लावू लागली, कालपासून परेशान आहे, आतरूनच आम्ही नुसतं। 123 रुपये आले, आम्हाला शेतीच नाही, काहीच नाही आम्हाला। शेत कोणाला आहे दुसरा? शेत आहे, काय म्हणलं उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे की बाबा याला अनुदान दिलं पाहिजे, पण महत्वाचा एक विषय सांगतो तुम्हाला। नाही उद्धव ठाकरे आले त्याचं सांगा काय झालं। उद्धव साहेब आले, त्यांनी अनुदान द्या, सरकारला मागणी केली अनुदान द्या म्हणून, त्यांनी आले गेले। आता ती म्हणले की सत्तेच्या ती म्हणले आता मतदान बी करू नका म्हणले, त्यांनी मतदान करू नका म्हणले, पण कसं आहे, जनतेला 500 रुपये दिले की मतदान करतात, ज्यानं पैसे दिले त्यानं मतदान करतात। होत आहे का असंच होत आहे का? आता हुशार झाले, उद्धव साहेबांनी दौरा काढून जनतेला तेच विनंती केली आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी लढा उभा केलेला आहे, तुम्ही आमच्या सोबत राहा। आपण हा लढा तडीच नेऊन सरकारचे कपडेच नाही तर चड्डी सुद्धा काढून तुम्हाला म्हणजे अंदाज द्यायला भाग पाडू, हे उद्धव साहेबांचं म्हणणं आहे। उद्धव साहेब शेतकरी आहे मी, मला 2 एकर जमीन आहे साहेब, मी कपडे जरी अंगावर असे घातले असले तरी मी दुसरे उद्योग करून मी कष्ट करून टाकणार। उद्धव ठाकरेंनी जी मागणी केलेली आहे किंवा तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की या सरकारला वटणीवर आणायचं असेल तर मतदान करू नका, बरोबर आहे ना? सरकार एवढं चंड झालंय, मतदानापुरतं सगळं म्हणजे घोषणा करता आणि प्रत्यक्षात काहीच देत नाही। त्यामुळे उद्धव साहेबांनी आवाहन केलंय की हे सरकार उलटून टाकल्याशिवाय तुम्हाला काही पडणार नाही। आजी माझ्यासोबत आजी ऐकलं उद्धव ठाकरे आले काय म्हणले? काय म्हणते आणि तुम्हाला शेत आहे का? किती शेत आहे? मजूर आहेत का?
त्याच्या शेत आहे ना आम्हाला. कुणी भाषण कुणी केलं होतं? भाषणात मुद्दे मांडले, काय झाले, काय परिस्थिती आहे? माझ्या वडिलांना 5 एकर शेती आहे आणि ती पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे आणि सध्या माझी ट्युशनची वगैरे फीस भरायची आहे. पप्पांनी म्हटलं की दिवाळीच्या नंतर देतो म्हणून, पण आता ट्युशनची वगैरे सर म्हणत आहेत की फीस द्या मगच बसा. आता मला सरकारला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही त्यांनी स्पष्टपणे जाहीर करा म्हणावं. जर शेतकऱ्याच्या घरामध्ये जर जन्म घेणे हा जर गुन्हा असेल तर आम्ही आमचं शिक्षण सुद्धा बंद करू. त्यांनी आमच्या शेतीचं जेवढं नुकसान झालं तेवढं अनुदान द्यावे त्यांना विनंती. बरं, तूही भाषण केलं, काय म्हणणं होतं तुझं? माझं म्हणणं असं होतं, माझ्या वडिलांकडे 2 बैल आणि 2 म्हशी होत्या. त्या पावसामुळे ते म्हणजे मरून गेले आणि त्याबद्दल त्यांनी म्हणले होते की ह्याचंही अनुदान भेटेल तुम्हाला. ते खोटे आहे आणि त्या म्हशीवर आणि त्या बैलावर माझी फी भरणार होते. आता सध्या मी 12वीला आणि माझी प्रॅक्टिकल 20 तारखेपासून सुरू आहे आणि मला म्हणले त्याची फी भरली नाही त्यांनी प्रॅक्टिकल मध्ये, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल देणार येणार नाही. आता आम्ही कसं करायचं? आता मला असं आधी गर्व वाटत होतं मी शेतकऱ्याची मुलगी, पण आज मला लाज. या दोन्ही मुली आहेत, त्या दोन्ही मुलींवर जे आहे ते भाषण केलं होतं उद्धव ठाकरे यांच्यासोबत. अनेक जणांनी भाषण केली, अनेक जणांनी ऐकलं. आता मत करू नका अशा पद्धतीचं आव्हान देखील उद्धव ठाकरेंनी केले. त्यामुळं शेतकरी असतील किंवा इथले ऐकायला आलेले लोक काय रिस्पॉन्स करतात आणि महाराष्ट्रभरात जो दगाबाजारी असं म्हणत उद्धव ठाकरे महाराष्ट्रभरात फिरतायत त्याकडे शेतकरी कसं बघतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.